नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता SSC GD 2025 महाराष्ट्राचा आपला फायनल कट ऑफवर हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे भैया. महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो, फिजिकलमध्ये आपला किती मुलं पास आहे सध्या, आणि मेडिकलचा कट ऑफ परत लागू शकते का, याच्यानंतर परत मेडिकलचा कट ऑफ लागू शकतं का, आणि नंतर एक फायनल कट ऑफ लागेल म्हणजे काय, तुमची पुढची प्रोसेस कशी होऊ शकते बघ. ठीक आहे, व्हिडिओ तसं तर प्रत्येकच व्हिडिओ म्हणतो मी महत्त्वाचा असते, पण आजचा व्हिडिओ जास्त महत्त्वाचा काहून नाही. विषय काय आहे की हा व्हिडिओ जितके जास्त जण पाहतील तेवढं आपल्याला फक्त गुगल फॉर्म भरणं आहे. गुगल फॉर्म भरणं तुम्हाला, बाकीचं कट ऑफचं मावर सोडून द्या. मी कट ऑफ कसा बनवतो ते सगळं सांगतो तुम्हाला. वॅकन्सी किती होत्या, पोरं किती अवेलेबल आहे, आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त हा जो व्हिडिओ याला फक्त जास्त करून लाईक करा, कारण की जेवढं लाईक केलं भैया तेव्हाच तो व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोहोचते. जेवढे जास्त जण फॉर्म भरतील गुगल फॉर्म, कारण की गुगल फॉर्मच्या आधारेच भाई कोणी ना कोणी काही ना काही आपल्याकडे डाटा पाहिजे ना, त्याच्या बेसवर मी कट ऑफ सांगू शकतो. असं डायरेक्ट पेपरवर लिहून अंदाजे मागचा कट ऑफ ब्यूटॉप पाहून असं तर मी करू शकत होतो, पण विषय आपल्या महाराष्ट्राचा जे तुमचा जे, म्हणून मी म्हटलं काही ते काही करू बा. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त गुगल फॉर्म मी सांगतो पुढं कसा भरायचा तो. ठीक आहे, तर सगळ्यात मेन विषय आहे फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा, बाकीचा विषय बरोबर होऊन जाते. आणि व्हिडिओ भैया स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत व्यवस्थित बघा. व्हिडिओ लंबा बी असू शकते, काही विषय नाही, 10-15 मिनटं पुढे जात नाही तुमचे, पण तुमचा टाईम काही वाया जाणार नाही. 10-15 मिनटं एवढं व्हिडिओ पहा लास्टपर्यंत. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं भैया, कट ऑफ डिसाईड करायच्या आधी कट ऑफ कधी बी आपला व्हॅकन्सीवर डिपेंड करतं. आता व्हॅकन्सी किती आहे आणि पोरं किती आपल्याकडं म्हणजे सध्या अवेलेबल आहेत, बरोबर. तर सगळ्यात पहिलं व्हॅकन्सी आपण पाहू, महाराष्ट्राच्या व्हॅकन्सी किती होत्या. त्यासाठी मी नोटिफिकेशन आधीचं काढलं होतं, त्याच्यात महाराष्ट्राच्या व्हॅकन्सी बाकायदा काढलं होतं. ठीक आहे, आणि व्हॅकन्सी हे काही अंदाजे झाडाझापट नाही, व्यवस्थित एकूण एक व्हॅकन्सी मी पाहिले, त्याच्या बेसवर मी हे डाटा बनवले. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे जनरल एरिया असते, नक्सल एरिया असते. ठीक आहे, जनरल एरियाच्या व्हॅकन्सी किती होत्या महाराष्ट्राच्या कॅटेगरीज होत्या, SCच्या एवढ्या बघून घेता तुम्ही. आणि टोटल आपली व्हॅकन्सी होत्या महाराष्ट्रासाठी 2149, लगभग 2150 व्हॅकन्सी होत्या आपल्या जनरल एरियाच्या. ठीक आहे, नक्सलचे बी पोरं भैया कट ऑफ विचारतात, त्याच्यामुळे त्यातले बी आपण इन्क्लूड केले. ते काही दुसरे नाही, आपले जे महाराष्ट्राचे जे नक्सलचा कट ऑफ कधी बी कमी असते, तुम्हाला माहितीच असेल तो. ठीक आहे, सांगतो मी किती जाऊ शकते काय. तर हे पहा, नक्सलच्या जागा होत्या 299, म्हणजे लगभग 300, आणि जनरल एरियाच्या जागा होत्या आपल्या मेलसाठी या वरच्या. ठीक आहे, तर किती ह्या 2100 आणि ह्या लगभग 300, लगभग 2400च्या आसपास आपल्या महाराष्ट्राच्या जागा होत्या. मागच्या वर्षीसोबत जर कम्पेअर केलं तर जागा भाई आपल्या जास्त आहे, मागच्या वर्षी जागा कमी होत्या. काहीतरी आता काय म्हणतात त्याला, त्या आकडा नाही माहीत मला करेक्ट, पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त जागा आहे आपल्या 2025मध्ये. आणि फिमेलचं बी कट ऑफ बनवणं भैया, कारण की बऱ्याचशा मुली पण व्हिडिओ बघतात आणि त्यांना बी भैया कट ऑफची आतुरता द्यायला सगळ्याला असते. कट ऑफचं काय विषय काय नाही भाई, की कट ऑफमध्ये आपण जर बसत असलो, पुढच्या गोष्टी क्लिअर होतात. कट ऑफ जर आपल्याला वाटलं आपण सेफ आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर अभ्यास विषय तोच असते की जवळ कट ऑफ येत नाही, जवळ रिझल्ट येते तो भाई अभ्यास होत नसते. त्या गोष्टी मला पण माहिती आहे, तिच्यातून मी जायले. ठीक आहे, त्याच्यामुळं कट ऑफ एक अंदाज लागणं बी लई इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं 2025च्या व्हॅकन्सी किती होत्या, एवढ्या व्हॅकन्सी मी सांगलो तुम्हाला, एवढ्या व्हॅकन्सी होत्या. तर सीन का असते, फिजिकल आपलं झालं. आता फिजिकल तुमचं झालं सगळं, 12 तारखेपर्यंत फिजिकल होतं, 22 पासून 12 सप्टेंबरपर्यंत तुमचं फिजिकल होतं. फिजिकल झालं आहे, आणि फिजिकल काहीतरी 20 तारखेपर्यंत अजून फिजिकलचं म्हणजे ज्याला काही ऑब्जेक्शन आहे, जे कोणी डिस्क्वालिफाय केलं ते 20 तारखेपर्यंत काहीतरी ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत तुमचं काही प्रोसेस चालणार नाही. 20 तारखेच्या नंतरच तुमचं तो डाटा जे तुमचं नोडल काय असते ते, म्हणजे BSF वालाचं BSFकडे जाईन, CRPF वालाचं CRPFकडे जाईन. तर त्याच्यानुसार तुमचं म्हणजे आता गोष्टी सगळ्या डिजिटली झाल्या, त्याच्यामुळं लवकर तुमची प्रोसेस होईल, आणि मेडिकलच तुमचं जवळपास ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत यावं तुमचं मेडिकल पाहायला भेटणार आहे. अपडेट भेटेलच आपल्याला काही ना काही, ते सांगतोच मी तुम्हाला पुढे नंतर. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कट ऑफच आहे. ठीक आहे, तर फिजिकलसाठी पोरं किती क्वालिफाय केली होती. तर फिजिकलसाठी भैया हा त्याचा रूलच असते की जेवढं व्हॅकन्सी आहे, व्हॅकन्सी म्हणजे आपल्या पुऱ्या इंडियाच्या जेवढ्या व्हॅकन्सी होते त्याच्या गुन्ह्याला 8 पोरं. ठीक आहे, पण आपण विषय फक्त महाराष्ट्राचं करत आहे, तर महाराष्ट्रात जेवढ्या व्हॅकन्सी असेल त्याच्या 8 गुणा पोरं फिजिकलसाठी क्वालिफाय केली. तर व्हॅकन्सी किती होत्या आपल्या 2100 आपल्या जनरल एरियाच्या, 299 म्हणजे 300 आपल्या नक्सल एरियाच्या. या टोटल व्हॅकन्सीले 8 गुणा केलं म्हणजे आपल्या टोटल पोरं क्वालिफाय केले होते फिजिकलसाठी 19,500
84 पोरं, बरोबर. एवढे पोरं फिजिकलसाठी क्वालिफाय केले ते, म्हणजे हे एवढे पोरं फिजिकल देतील बा त्याच्यानुसार. पण याच्यातली बी काही पोरं ॲबसेंट होते, ते तुम्हाला माहीतच असं, ठीक आहे. आणि फिजिकलचं तसंच फिमेलचं तसंच एवढे क्वालिफाय केले होते, एवढे मुली क्वालिफाय केल्या होत्या, ठीक आहे. तर सीन असा होता की एवढे मुलं तर क्वालिफाय केले होते, ते त्याच्याकडून क्वालिफाय केले होते. पण त्यामध्ये बी आता सेंटरवर तुम्ही स्वतः गेले, तुम्हाला माहीतच आहे डाटा काय आहे काय नाही. प्रत्येक सेंटरवर 1500 मुलं बोलवले होते, प्रत्येक सेंटरवर. म्हणजे आपलं महाराष्ट्राचं फिजिकल झालं तळेगाव सेंटरवर, प्रत्येक सेंटरवर जवळपास 15,000 झाले, 1500 पोरं बोलवले होते पर डेले. पण पोरं येत किती होते, स्वतः तुम्ही जायले तुम्हाला पण माहीतच आहे, 800 ते 1000 या दरम्यानच पोरं येत होते. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये 1500 पैकी 800 ते 1000 पोरं येत होते, ठीक आहे. तर त्याच्यामुळं जो ॲबसेंट पोराचा रेशो आहे तो लगभग 10 ते 20% पोरं भैया प्रत्येक दिवशी प्रत्येक सेंटरवर ॲबसेंट राहत होते. ॲबसेंट राहायचं कारण हेच असते की पोराला मार्क कमी असते आणि कोणाचं फिजिकल तयार नसते, बरेचसे कारणं असू शकतात. पण एवढा हा रेशो भैया सगळीकडे फॉलो होतोच की 10 ते 20% मुलं ॲबसेंट राहते. मी म्हणजे जेवढं कमी करता येईल पोरं तेवढं कमी करते, म्हणजे जेणेकरून आपला कट ऑफवर जास्त अपडाऊन पाहायला भेटणार नाही, ठीक आहे. म्हणजे डाटा असा जवळपास जेवढा रिअलिस्टिक असू शकते की पोरं किती, म्हणजे असं अंदाजाने करत नाही मी, 10 ते 20%च पोरं पाहिलं तसं तर ॲबसेंट राहतात, ठीक आहे. त्याच्यामुळे मी 15% पोरं ॲबसेंट केली, म्हणजे 85% आपले प्रेझेंट होते, ठीक आहे. तर मग 19,584 आपले टोटल पोरं झाले की आहे ना, हे फिजिकलसाठी क्वालिफाय झाले. तर याच्यापैकी 15% पोरं ॲबसेंट होते. तर तुम्हाला गणित समजणंच की 15% ॲबसेंट होते, म्हणजे मी ना 85% काढले यायचे. 85% म्हणजे लगभग यायचे 16,000 पोरं. ते वरचे खेरकार म्हणजे एक परफेक्ट आकडा घेतला, 16,000 पोरं लगभग आपले फिजिकलसाठी, म्हणजे फिजिकल द्यायला गेले ते सेंटरवर. किती, 16,000 पोरांना फिजिकल दिलं. आकडे याच्यापेक्षा बी कमी असू शकतात, पण मिळतं दुळतं घेतलं मी, ठीक आहे. तर 16,000 पोरांना फिजिकल दिलं. आता हे द्यायला गेले तर याच्यात बी सेंटरवर तुम्ही स्वतः गेले, मी पुन्हा एकदा सांगतो, सेंटरवर तुम्ही स्वतः गेलते आणि पोरं किती फेल झालेत ते तुम्हाला माहितीच आहे. लगभग 200चा बॅच बनत होत्या जवळपास. तर 200पैकी भैया आपले 120 ते 130च्या आसपास पोरं पास होत होते. रेशो प्रत्येक शिफ्टमध्ये, काही शिफ्टमध्ये जास्त कमी, कुठं पाणी पडत होता, काही म्हणजे डाटा व्हेरी करत होता. परंतु एक आपण अंदाज जर घेतला तर प्रत्येक शिफ्टमध्ये भैया 55 ते 60% पोरं फिजिकल पास करत होते. 55 ते 60% म्हणजे 100, सपोज 200 पोरं आहे, 200पैकी 100 पोरं पास झाले, म्हणजे आपले 50% पोरं पास झाले, 50% फेल झाले. आणि 100च्या वर बी काही 10-20 पोरं पास होते, म्हणजे आपण लगभग मी 55% घेतले. तर आपल्याकडे 16,000 पोरं होते, 16,000चे 55% म्हणजे टोटल आपले महाराष्ट्रामध्ये 8,800च पोरं उरेले की जे आहे ना फिजिकल क्वालिफाय करेले. 8,800 म्हणजे 8,000 ते 9,000च्या दरम्यानच आपले पोरं असणार आहे भैया, ठीक आहे. तर हा जवळपास जो रिअल डाटा असेल, रिअल डाटा तर आता फक्त तो SSCकडेच आहे आणि तो कोणी आपल्याला सांगणार नाही. पण आपण एक आपल्या अंदाजच्या बेसवर आपण सांगू शकतो. आणि तो तसं पाहिलं तर पोरं तेवढेच असणार आहे, 8 ते 9,000. काऊन की गोष्टी तुमच्या पुढे, तुम्ही बी तेवढे समजदार आहेत की 8 ते 9,000 पोरंच आपल्या महाराष्ट्रात फिजिकल पास केलेली आहे. तर 8 ते 9,000 पोरं म्हणजे आता फिजिकलसाठी बोलवलेत आपले 8 गुणा, बरोबर 8 गुणा. तर आता तुम्हाला माहीतच असेल, मेडिकलचं मी म्हटलं होतं, थंबनेलमध्ये बी लावलं मी की मेडिकलसाठी कट ऑफ लागणार आहे का. तर मी आधी पण म्हणजे आधी असं म्हणत होतो मी की कट ऑफ नाही लागणार, कारण की जर मागच्या वर्षीचे जर तुम्ही प्रोसेस पाहिल्या की मागच्या वर्षी असंच होतं, म्हणजे मागच्या वर्षी याच्या जस्ट की त्यानं मेडिकल डॉक्युमेंट हे सगळं आपलं फिजिकलसोबतच घेतलं होतं, म्हणजे तुमचं सरळ फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट एकाच वेळेत झालं होतं. पण ह्यावर्षी त्याने तसं केलं नाही, ह्यावर्षी फिजिकल अलग आणि मेडिकल तुमचं अलग घेणार आहे, ठीक आहे. तर मागच्या वर्षी ज्या प्रोसेस होत्या याच्या मागची भरती झाली, त्याच्या मागची म्हणजे 22-23ची भरती, त्या भरतीमध्ये जसं होतं म्हणजे फिजिकलसाठी एक लिस्ट, मेडिकलसाठी एक लिस्ट आणि एक फायनल लिस्ट, असे तुमचे 3 कट ऑफ बनत होते. तर या भरतीमध्ये बी भैया तसंच होणार आहे, कारण की मेडिकलचं आता तुम्हाला सांगितलं मी पोरं किती उरले आपल्याकडं, तसंच फिमेलचं बी असणार आहे. ते फिमेलचं किंवा सांगत नाही मी, पण तेवढं फिमेल बी समजा त्या जवळपास तेवढं फिमेल पास झाले असतील, जेवढ्या असं जे गणित केलं मी ना तसं फिमेलचं बी असं, ठीक आहे. तर फिजिकल आपल्याकडं 5 कॅन्डिडेट आहे, 8 ते 9,000, म्हणजे हे आपल्या जेवढ्या वॅकन्सी होत्या, वॅकन्सी किती होत्या 2100 आणि हे 300, लगभग 2400. तर 2400चे 4 गुणा केला, 24 14 24 24 24 96, म्हणजे
लगभग 9,600 झाले नाही, म्हणजे व्हॅकन्सीच्या आपल्या जवळपास 4 गुणा पोरं सध्या अवेलेबल आहे. ठीक आहे, एवढं समजलं असेल तुम्हाला की व्हॅकन्सीच्या 4 गुणा पोरं अवेलेबल आहे. आणि मेडिकलचा असा विषय असतो, मेडिकलचा रूलच येतो की मेडिकलमध्ये फक्त गुणीला 2 म्हणजे 2 गुणा पोरं बोलवले जातात. कारण की जास्त जणांचं मेडिकल घेऊन ते कायला त्याचा टाईम बरबाद करून त्याला पाहिजे फक्त महाराष्ट्रातून पोरं पाहिजे, त्याला फक्त 2400 लगभग पोरं पाहिजे आणि काहीतरी 240 मुली पाहिजे. तर ते जास्त आता जेवढे 5 तर पोरं आपल्याकडे एवढे 8,000 जवळपास 8 ते 9,000. तर बंद्याचं मेडिकल तर काही घेणार नाही. त्याच्यामुळे भैया इथं मेडिकलसाठी पण तुमचा कट ऑफ लागणार आहे. मेडिकलसाठी तुमचं काहीतरी मार्क वाढेल, 2 का 4 मार्क जे आहे ते वाढणार आहेत तुमचे. आणि तुमचं मेडिकलसाठी एक कट ऑफ लागेल भैया, त्यामध्ये फक्त तुमचे 2 गुणा पोरं बोलवल्यात येणार आहे. ठीक आहे. आणि मेडिकलचा अशी असते, मेडिकलमध्ये तुम्हाला बी माहिती आहे जास्त पोरं मेडिकलचा फेल व्हायचा रेशो जास्त नसते. जवळपास सगळ्या पोराचं म्हटलं चालेल निघते, फक्त काहीच लय कमी पोरं असं त्याचे काही पॉईंट निघते काय होते, त्याच्यामुळे ते मेडिकलमधून बाहेर होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा जो कट ऑफ पाहायला भेटेल आता, ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला गणित समजलं असेल. पण याचा तर सांगायचा अर्थ काय आहे की आपल्याकडे पोरं किती आता सध्या 8 ते 9,000. ठीक आहे. तर याच्यातल्या आता कट ऑफ आपला जो लागेल फिजिकलचा सध्या, त्याच्या बरेचसे पोरं पॉईंटवर असन, पॉईंट कोणाला जास्त असन, कोणाला 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क. तर असे पोरं बी जास्त आहे. तर ते असे पोरं काही आपला जो आता गुगल फॉर्म हे हा जो म्हणते मी गुगल फॉर्म हा काऊन भरा म्हणते, कारण की आपल्याकडे जेवढे पोरं सध्या आता जेवढे जण हा व्हिडिओ पाहते त्यांनी प्रत्येकाने बी जर फॉर्म भरला, व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचून हा याची गॅरंटी बोलले. कारण की फक्त तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर बरोबर तो जे SSC GDचं पोरं व्हिडिओ पाहतात यूट्यूबवर ते त्याच्यापर्यंत बरोबर पोहोचते. ते यूट्यूबचं काम आहे, ते करा. तुम्ही फक्त या व्हिडिओला लाईक करा. आणि हा जो गुगल फॉर्म आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल गुगल फॉर्मची. गुगल फॉर्म तुमचा ओपन होईल. ओपन झाल्यावर असं येईल तुमचं महाराष्ट्र SSC GD 2025 महाराष्ट्र फिजिकल क्वालिफाय कॅन्डिडेट. तिथे फक्त तुमचं नाव, जेंडर, तुमचा एरिया, जनरल का नक्सली आणि कॅटेगरी आणि तुमचे मार्क, 4च प्रश्न आहे. एवढं भरा भैया. फायदा आपलाच होणार आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या पोरायचा ज्या जे फिजिकल क्वालिफाय त्याच्या मनात सगळं समजून जाईल. आता हे जर याचा जर रिझल्ट पाहिला तुम्ही काय म्हणते त्याला गुगल फॉर्मचा, याचा मी मागं बी भरून घेतला होता गुगल फॉर्म, याचा भैया तुम्हाला बाकायदा पूर्ण गोष्टी क्लिअर होतात की सगळ्यात जास्त मार्क कोण आले. कारण की तुम्ही जर गुगल फॉर्म भरला, बाकीचं माझ्यावर सोडून द्या, गुगल फॉर्म भरला ते लॅपटॉपवर टाकीन मी, एक्सेलमध्ये डायरेक्ट बायज्जत त्याला असं ऑर्डर असते रँक वाईज, तसं लावतात ते फॉर्म्युला लावून की कोणाला सगळ्यात जास्त मार्क येते वर राहील. ठीक आहे. तर आपल्याला पोरं किती घेणे, जर 2 ते 3,000 पोरांनी जर फॉर्म भरला, फॉर्म किती भरण ते नंतरची गोष्ट आहे, पण आपल्याला एक आयडिया होऊन जाते. फॉर्म भरणार पोरं बी तुम्हाला माहिती आहे कोण असते, ज्याला भैया 1 मार्क पॉईंट नाही जास्त ते पोरं ना फॉर्म भरत ना SSC GDचं काय जास्त व्हिडिओ पाहते कोण आणि याच्यात टेन्शन कोण घेते, ज्याला माहिती आपलं सिलेक्शन होऊ शकते. आणि जे काठा बिटावर आहे असे पोरं, पण जास्त चान्सेसच नाही आहे. 1 मार्क पॉईंट ना जास्त 2 मार्क असे बी बरेचसे पोरं भैया ते व्हिडिओ पाहत नाही आणि ते फॉर्म बी भरणार बरोबर. तर त्याला तेवढ्या पोरांना नाही बी भरलं तर आपण आपलं पाहू शकतो. ठीक आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला स्वतःला बी एक अंदाज येऊन जाईल की आपला कट ऑफ किती लागू शकते. त्याच्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरला, तुम्हाला असं बायज्जत समजेल कॅटेगरी वाईज की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पोरं आहे आणि सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहे आणि आपण कितव्या क्रमांकावर येऊ राहिलो भैया महाराष्ट्रातून, कोणाला किती मार्क आहे आणि आपण किती नंबरवर येऊ राहिलो, जेणेकरून तुमचा कट ऑफचा भैया एक डेफिनेटली तुम्हाला एक अंदाजा लागणार आहे 100%वाला. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्ही हा जो गुगल फॉर्म आहे, गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल भैया, कमेंट बॉक्समध्ये टाकतो. एवढा फॉर्म भरायच्यानंतर काही कट ऑफचे जास्त व्हिडिओ नाही आणणार आपण, कारण की फिजिकल पास पोरच हा फॉर्म भरणार आहे आणि आपल्याला अंदाज येऊन जाईल कट ऑफचा. ठीक आहे. त्याच्यामुळे भैया तो फॉर्म भर जा आणि आपण कट ऑफचा याच्यानंतर जो व्हिडिओ राहील तो सगळ्यात मेन राहील, त्याच्यात आपल्या सगळ्या गोष्टी समजणार तुम्हाला. आणि तो तुम्हाला जी लिस्ट पाहिजे असेल तर भैया चॅनल आहे आपलं टेलिग्राम, त्याची लिंक बी खाली देतो, तिच्यावर जॉईन व्हा. बरेचसे पोरं आहेत अजून. ठीक आहे. तिथे ती लिस्ट भेटेल, ते तुम्ही पाहू शकता आपलं किती नंबरवर आहे, आपल्यावर किती पोरं आहे, आपल्या खाली किती पोरं आहे, आणि तुम्हाला जेणेकरून स्वतःलाच अंदाज लागून जाईल की आपलं होतं सिलेक्शन का नाही होत. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भैया. तुमचे सगळे लगभग डाऊट क्लिअर झाले असेल की आपला कट ऑफ कसं बनू शकते. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे, तो फक्त तेवढा पहा तुम्ही. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल भैया, आणि व्हिडिओला लाईक करता जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यापर्यंत SSC GDच्या. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत भैया जय हिंद.